नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा आरोग्य भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि तसेच आपल्या जे काही सर्व स्पर्धा परीक्षा असणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे 30 सामान्य ज्ञानचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात आलेले प्रश्न आहेत आणि यातील जवळपास 20 प्रश्न असे आहेत की हे आपल्याला पाठीमागच्या परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या परीक्षेत हे विचारण्यात आलेले होते। आपल्याला मित्रांनो या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण त्या चॅनलला देखील जॉइन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ आहे ती फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे। मित्रांनो, नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत। कारण एनर्जी वनरक्षक भरती आहे ही जवळच आलेली आहे, त्यामुळे आपण डेली यावरती व्हिडिओज घेत आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न पहिला आहे, 1958 मध्ये महर्षी कर्वे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा, 1958 या वर्षी जे महर्षी कर्वे आहेत त्यांना कोणता पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर महर्षी कर्वे यांना 1958 या वर्षी भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला होता। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, हळद लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय कोणता आहे? पहा, हळद लागणे याचा अर्थ काय होतो? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। तर विवाह होणे हा त्याचा अर्थ होतो पहा हळद लावणेचा। या ठिकाणी अजून एक आपल्याला यावर प्रश्न विचारला जातो पहा, हळद लावणे किंवा हात पिवळे करणे। पहा, हात पिवळे करणे याचाही अर्थ होतो पहा विवाह होणे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। आणि मित्रांनो, जे काही महत्त्वाचे प्रत्येक परीक्षेसाठी आपल्याला वाक्प्रचार विचारले जातात तर त्यावरही आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। यामध्ये आपण पहा जवळपास 150 वाक्प्रचार जे आहेत हे कव्हर केलेले आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय वन सर्वेक्षण विभागाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? पहा, भारतीय वन सर्वेक्षण विभाग याची जी स्थापना आहे, डेव्हलपमेंट जी आहे ही कोणत्या वर्षात करण्यात आली? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। तर 1981। पहा, 1981 या वर्षी भारतीय वन सर्वेक्षण विभाग जो आहे त्याची स्थापना करण्यात आली होती। ऑप्शन क्रमांक 1 आपले या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी व देशाची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे, एकाच वेळी आपल्याला या ठिकाणी 2 क्वेश्चन हे केलेले आहेत। तर महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी कोणती, तसेच तीच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, ते शहर कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3। तर मुंबई हे जे शहर आहे। पहा, आता या ठिकाणी आपल्याला जेवढे काही प्रश्न तयार होतात आपण ते पाहूया। तर महाराष्ट्र राज्याची राजधानी, पहा महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई। तसेच देशाची भारताची आर्थिक राजधानी, पहा भारताची आर्थिक राजधानी शहर कोणतं आहे? मुंबई शहर ही भारताची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आहे। सोबतच अजून एक आहे की दिल्ली हे जे आहे ही भारताची राजधानी आहे। पहा, भारताची राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी आहे मुंबई। नागपूर हे जे आहे, नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे, लक्षात ठेवा महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर। आणि पुणे जे आहे हे पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे। पहा, सांस्कृतिक सांस्कृतिक राजधानी आणि नागपूर जे आहे हे उपराजधानी। मुंबई जे आहे ते आहे राजधानी आणि दिल्ली जी आहे ही भारताची राजधानी आहे, लक्षात ठेवा। पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होणार आहे। महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी मुंबई, तसेच देशाची आर्थिक राजधानी देखील मुंबई आहे, ऑप्शन क्रमांक 3। यानंतरचा प्रश्न आहे, श्रीलंका हा देश पूर्वी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जात होता? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। श्रीलंका, सध्याचा जो श्रीलंका देश आहे याला पूर्वीचं जुनं नाव काय आहे, म्हणजे याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3। तर त्याला सिलोन असं म्हटलं जातं। पहा, सिलोन असं म्हटलं जात होतं श्रीलंकेला पूर्वी। पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे। वनरक्षक भरतीमध्ये हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे। तर भारतातील सर्वात घनदाट जंगल जे आहे त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते कोणत्या राज्यात आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, जो अरुणाचल प्रदेश राज्य आहे त्या राज्यामध्ये आपल्या भारतात सर्वात घनदाट जंगल असणारं क्षेत्रफळ आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न पहा आपल्याला पोलीस भरती 2016 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि हाच प्रश्न आपल्याला 2019 ला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल अरुणाचल प्रदेश. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हटले जाते? पहा, प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. खालील म्हणजे हा जो प्रश्न आहे हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT वरती तंत्रज्ञानावरती संबंधित प्रश्न आहे. आपल्याला परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्कसाठी हे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहा, ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये आपण प्रवेश करतो म्हणजे एखाद्या वेबसाईटमध्ये आपण इन करतो, लक्षात ठेवा. तर आणि त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा ब्राउझर. लक्षात ठेवा, सर्व्हर म्हणजे काय असतं की ज्या ठिकाणी आपला डेटा जो आहे तो स्टोअर केला जातो. इंटरनेट म्हणजे ज्याद्वारे आपण तो डेटा जो आहे हा पाहू शकतो. आणि ब्राउझर म्हणजे तर असं एक सॉफ्टवेअर असतं की त्यामध्ये आपण वेबसाईट एंटर करून त्या वेबसाईटवरची माहिती आपण पाहू शकतो, त्याला म्हटलं जातं ब्राउझर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरातून वाहतो? पहा, एल निनो हा जो सागरी प्रवाह आहे हा आपल्या भारताच्या हवामानावर जास्त प्रमाणामध्ये प्रभाव करतो आणि तो जो एल निनो आहे हा प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर पॅसिफिक महासागरातून वाहणारा आहे पहा एल निनो हा सागरी प्रवाह आणि यामुळेच आपल्या भारतीय हवामानावर जास्त प्रभाव देखील होतो. पर्याय ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, नॉमॅडिक एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशात पार पडलेला होता? पहा मित्रांनो, हे जे लष्करी सराव आहेत हे आपल्याला सर्वात महत्त्वाचे सराव असतात, कारण यावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे नेहमी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी आहे पहा, नॉमॅडिक एलिफंट हा जो संयुक्त लष्करी सराव होता हा कोणत्या 2 देशांच्या दरम्यान पार पडलेला आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 भारत व मंगोलिया हे जे 2 देश आहेत पहा या 2 देशांच्या दरम्यान झालेला होता नॉमॅडिक एलिफंट या नावाचा लष्करी सराव. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल भारत व मंगोलिया. यानंतरचा प्रश्न आहे, सन 1906 मध्ये कोणत्या क्रांतिकारकांनी युगांतर हे क्रांतीचा प्रसार करणारे वृत्तपत्र सुरू केले होते? प्रश्न महत्वाचा आहे पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. तर युगांतर हे जे आहे हे कधी सुरू करण्यात आलं होतं? 1906 या वर्षी युगांतर जे आहे हे पत्र सुरू करण्यात आलं होतं. पण या ठिकाणी प्रश्न विचारला की कोणत्या 2 क्रांतिकारकांनी ते सुरू केलं आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 1 आणि 2 दोन्ही. म्हणजेच पहा, वीरेंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त ह्या दोघांनीही मिळून युगांतर या नावाचं एक वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं होतं. आणि त्या वृत्तपत्राचा नेमका मोटो काय होता? तर जे क्रांती आहे भारतामध्ये होणारी जी क्रांती होती तर त्या क्रांतीचा प्रसार करणे असं त्या वृत्तपत्राचं एक मेन टार्गेट होतं किंवा एक मेन थीम असल्यासारखी होती. आणि त्याचे म्हणजे त्याला जे सुरू कोणी केलं आहे? वीरेंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त. म्हणूनच पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सप्टेंबर 1929 मध्ये लाहोर कटातील कोणत्या क्रांतिकारकाने 64 दिवसांच्या उपोषणानंतर तुरुंगातच आत्मबलिदान केले? पहा, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. आतापर्यंत परीक्षेत कधीच विचारलेला प्रश्न नाही, तरी आपण हा संभाव्य प्रश्न म्हणून घेत आहोत, कारण इतिहासावरती सध्या TCS कोणताही प्रश्न विचारण्यात घेऊ शकते, लक्षात ठेवा. तर कधी आहे लाहोर कट जो झाला 1929 मध्ये, तर त्या कटामध्ये असं काही एक क्रांतिकारी होता की त्याने जवळपास 64 दिवस उपोषण केलं होतं जेलमध्ये आणि नंतर त्याच जेलमध्ये आत्मबलिदान देखील केलं. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर जतीन दास हे जे आहेत यांनी 64 दिवसाच्या उपोषणानंतर तुरुंगामध्ये आपलं आत्मबलिदान केलं होतं आणि ते 1929चा जो लाहोर कट होता त्यामधील एक कैदी म्हणून त्यांना डांबण्यात आलं होतं. पर्याय 4 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले होते? पहा, हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला भारतातील पहिले किंवा भारतातील प्रथम याच्यावरती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारताचे पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र जे आहे हे कोणत्या शहरात सुरू करण्यात आलं होतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर नवी दिल्ली. लक्षात ठेवा, भारताची राजधानी आहे नवी दिल्ली आणि याच नवी दिल्लीमध्ये भारतातील आपल्या पहिलं पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र जे आहे हे सुरू करण्यात आलं होतं. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात वन महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
वृक्षारोपण उत्सवाचे जनक खालीलपैकी कोण आहेत? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. वनरक्षक भरतीचे जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असणार आहे. भारतात वनमहोत्सव म्हणून ओळखले जाणारे जे म्हणजे वृक्षारोपण उत्सव होतो त्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर के.एम. मुन्शी. त्यांना वृक्षारोपण उत्सवाचे जनक म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, परोक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? पहा, परोक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर मित्रांनो, महत्त्वाचे असणारे जे काही समानार्थी शब्द आहेत, जे काही विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, तर यावरती आपण प्रत्येक एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जवळपास 100 प्रश्न जे आहेत कव्हर केलेले आहेत. तेही व्हिडिओ तुम्हाला सर्व लिंक त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहून घ्यायचे आहेत. या ठिकाणी पहा, परोक्ष हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला आहे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल पर्याय क्रमांक 2, तर प्रत्यक्ष. पहा, परोक्षचा विरुद्धार्थी शब्द होतो प्रत्यक्ष. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी दख्खन शेतकरी सहाय्य कायदा जो होता तो पारित केला होता? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणी ब्रिटिश सरकारने कोणत्या वर्षी विचारला आहे, म्हणजे आपल्याला प्रश्न तो विचारला आहे. कोणता कायदा? तर दख्खन शेतकरी सहाय्य कायदा जो आहे तो त्यांनी संमत केला होता. पण आपल्याला या ठिकाणी सांगायचं की कोणतं वर्ष होतं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 1879. 1879 या वर्षी दख्खन शेतकरी सहाय्य कायदा जो होता ब्रिटिश सरकारने तो पारित केला होता आणि त्याद्वारे जे शेतकरी वर्ग आहे त्यांना थोडासा दिलासा देण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुरुष अधिक उत्तम या दोन शब्दांची संधी झाल्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द तयार होईल? तर पहा मित्रांनो, हा सर्वात सोपा असणारा संधी विग्रह होता आणि हा देखील पहा आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा देखील महत्त्वाचा असणार आहे. पुरुष अधिक उत्तम या दोन शब्दांची संधी झाल्याच्या नंतर पहा पर्याय क्रमांक 2 पुरुषोत्तम हा जो शब्द आहे हा तयार होतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केलेला आहे? पहा, नागरिकांचे जे काही मूलभूत कर्तव्य आहेत तर त्यांचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर कलम 51 पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. कलम 51 तर या कलमाअंतर्गत किंवा या कलमामध्ये जे काही भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क नाही तर मूलभूत कर्तव्य जे आहेत याचा उल्लेख करण्यात आलेला आहे 51 मध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने केंद्रीय रजिस्ट्रार सहारा रिफंड पोर्टल जे आहे हे सुरू केला आहे? हा जो प्रश्न घेतलेला आहे आपण हा 2023च्या करंट अफेअर्स वरती आधारित प्रश्न घेतलेला आहे. तर खालीलपैकी असं कोणतं मंत्रालय आहे की त्यांनी केंद्रीय रजिस्ट्रार सहारा रिफंड पोर्टल जे आहे हे सुरू केलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर सहकार मंत्रालयाद्वारे करण्यात आलेला आहे पहा केंद्रीय रजिस्ट्रार सहारा रिफंड पोर्टल सुरू. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी कोणती रेल्वे सुरू केली आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यटकांची जी सोयी करण्यासाठी खालीलपैकी कोणते रेल्वे जे आहे हे सुरू केलेले आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 डेक्कन ओडिसी ही जी रेल्वे आहे ही महाराष्ट्र शासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटकांच्या सोयीसाठी करण्यात आलेली एक रेल्वे होती, सुरू करण्यात आलेली रेल्वे. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अन्नपदार्थात मिसळलेल्या खाण्याच्या सोड्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा तलाठी भरतीसाठी सुद्धा. हाच प्रश्न आपल्याला विचारला होता पहा आरोग्य भरतीसाठी सुद्धा. लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण जेवणात म्हणजे खाण्याच्या अन्नपदार्थामध्ये जो खाण्याचा सोडा असतो तो ज्यावेळेस आपण मिसळतो त्यावेळी जे अन्न आहे त्यामधील एक जीवनसत्व जे आहे विटॅमिन्स ते कमी होतं, तर ते कोणतं होईल? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर जीवनसत्व ब जे आहे हे खाण्याच्या सोड्यामुळे अन्नातील नाश पावतं. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल, विटॅमिन बी. यानंतरचा प्रश्न आहे, भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? पहा, यावर आपल्याला 2 प्रश्न हे इम्पॉर्टंट पडू शकतात. तर भगतसिंग कोश्यारी जे आहेत हे खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याचे ते माजी मुख्यमंत्री होते, म्हणजे होऊन गेलेले एक मुख्यमंत्री होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर उत्तराखंड या राज्याचे ते मुख्यमंत्री होते भगतसिंग कोश्यारी.
तर यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राचे जे सध्याचे माजी राज्यपाल आहेत तर ते कोण होते. लक्षात ठेवा, भगतसिंग कोश्यारी जे आहेत हे माजी राज्यपाल होते. आणि सध्याचे जर राज्य म्हणजे करंट आपल्याला जर राज्यपाल विचारलं तर रमेश बैस हे जे आहेत हे सध्याचे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. यापूर्वी होते कोण? भगतसिंग कोश्यारी. लक्षात ठेवा, भगतसिंग कोश्यारी हे जे आहेत हे राज्यपाल होते पूर्वीचे, म्हणजे माजी राज्यपाल. आणि हे जे आहेत हे उत्तराखंड राज्याचे देखील माजी मुख्यमंत्री राहिलेले होते. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? पहा, यावर आपल्याला दोन प्रश्न पडतात की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस कोणता आहे, तर 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन आहे. आणि याच दिवशी 15 ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो, तर या ठिकाणी त्याला म्हटलं जातं, पहा पर्याय क्रमांक 1 वाचन प्रेरणा दिवस. वाचन प्रेरणा दिवस हा जो आहे हा 15 ऑक्टोबरला साजरा केला जातो. तर कारण काय? अब्दुल कलाम यांचा जन्मदिन असतो त्या दिवशी. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रशियातील संविधान संशोधनात मंजुरी मिळाल्यानंतर व्लादिमीर पुतीन हे केव्हापर्यंत राष्ट्रपती पदावरती राहू शकणार आहेत? पहा, सर्वात महत्वाचा आणि सर्वात असा वेगळा प्रश्न आहे. कारण सध्या जर आपण विचारात घेतलं तर रशिया हा जो देश आहे, रशिया या देशाचे सध्याचे पंतप्रधान किंवा एक प्रकारे राष्ट्रपती आपण म्हणू शकतो. राष्ट्रपती जे आहेत ते कोण आहेत, तर व्लादिमीर पुतीन हे सध्याचे रशियाचे राष्ट्रपती आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी पहा संशोधन केलं काही संविधानावरती आणि त्याला मंजुरी ज्यावेळेस मिळाली तर त्यावेळेस ते जे आहेत हे किती वर्षापर्यंत म्हणजे कितव्या वर्षापर्यंत राष्ट्रपती राहणार आहेत, तर पर्याय क्रमांक 3 2036 सालापर्यंत. पहा, सन 2036 जोपर्यंत येत नाही तोपर्यंत व्लादिमीर पुतीन जे आहेत हेच राहणार आहेत. पहा, व्लादिमीर पुतीन हेच रशियाचे राष्ट्रपती असणार आहेत 2036 पर्यंत. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पहा, बाल हक्क आयोग याची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे आणि याचं काम काय आहे, तर बालकांचे जे हक्क आहेत त्यांना जपून ठेवणं किंवा त्याचं संरक्षण करणं असं हे बाल हक्क आयोगाचं काम असतं. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर महाराष्ट्रामध्ये पहिलं बाल हक्क आयोग जे आहे हे स्थापन करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गाडिया लोहार ही जी लोहार काम करणारी भटकी जमात आहे ही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते? पहा, या ठिकाणी आपल्याला एक भटकी जमात दिली आहे गाडिया लोहार या नावाची आणि ही जी आहे ही लोहार काम करणारी एक भटकी जमात आहे. तर ही जी आहे कोणत्या राज्यामधील आहे किंवा कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात आढळते? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर राजस्थान या राज्यामध्ये पहा गाडिया लोहार ही जमात आढळते, लोहार काम करणारी भटकी जमात. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, काँग्रेस नेते ओमन चांडी यांचे निधन झाले आहे तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचे, कारण या ठिकाणी आपण जे 26 ते 30 हे 5 प्रश्न असणार आहेत हे टोटल आपण करंट अफेअर्स 2023 या वर्षावरती आधारित घेत आहोत. तर काँग्रेसचे नेते होते पहा ओमन चांडी, तर यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले होते? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर केरळ या राज्याचे ते मुख्यमंत्री राहिलेले होते पहा ओमन चांडी आणि त्यांचंच नुकतंच निधन झालं आहे. ते काँग्रेस नेते होते. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशामध्ये वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे? पहा, करंट अफेअर्स 2023 वरचा आधारित प्रश्न आहे. सध्या सुरू आहे पहा जुलै 2023, त्यातीलच हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे ज्या ठिकाणी वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या टर्मिनलचं उद्घाटन केलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, अंदमान आणि निकोबार बेटावरील. लक्षात ठेवायचंय, विमानतळाचं एक आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं आहे, एका टर्मिनलचं उद्घाटन केलं आहे मोदींनी. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची कोणत्या राज्यातून राज्यसभेवरती बिनविरोध निवड झालेली आहे? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री होते एस जयशंकर, तर यांची कोणत्या राज्यामधून राज्यसभेवरती बिनविरोध निवड झालेली आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर गुजरात राज्याच्या राज्यसभेवरची त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे जयशंकर यांची. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल गुजरात.
यानंतरचा प्रश्न आहे, देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्या देशामध्ये एकच आहे पहा पुरुषोत्तम मंदिर, आणि ते जे आहे हे महाराष्ट्रात आहे. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की आपल्याला महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यामध्ये आहे पहा पुरुषोत्तम मंदिर, आणि देशामध्ये आपल्या एकमेव असणार ते मंदिर आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार ग्रामीण भागात कुपोषित मुलांचे प्रमाण किती टक्के आहे? पहा, संयुक्त राष्ट्र संघ जे आहे किंवा संयुक्त राष्ट्र जे आहे तर त्यांनी एक अहवाल जारी केलेला आहे. तर त्या अहवालानुसार जो ग्रामीण भाग आहे तर ग्रामीण भागामध्ये कुपोषित मुलांचं प्रमाण हे किती टक्क्यावरती आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 35.8%. पहा, 35.8% इतके जे आहेत हे ग्रामीण भागामध्ये कुपोषित मुलं आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 30 असणारे महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला या 30 प्रश्नांपैकी किती प्रश्नांचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. सोबतच मित्रांनो, या ठिकाणी आपण क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता. नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.